नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RRB NTPC 2025 ग्रॅज्युएट लेवलच्या एक्झाममधील आज आपल्याला 21 जून 2025चा झालेला शिफ्ट 2चा पेपर बघायचा आहे. पहिला प्रश्न, UNEP उत्सर्जन अंतर अहवाल 2024 नुसार सध्याची धोरणे चालू राहिल्यास शतकाच्या अखेरीस जागतिक तापमानात किती वाढ होईल? उत्तर 3.1%. खालीलपैकी कोणते MS PowerPoint वैशिष्ट्य तुम्हाला प्रत्येक स्लाईडसाठी वेळ रेकॉर्ड करण्याची आणि स्लाईड शो दरम्यान कोणतीही कथन किंवा लेसर पॉइंटर हालचाली स्वयंचलितपणे पुन्हा प्ले करण्यासाठी अनुमती देते? उत्तर रेकॉर्ड स्लाईड शो. कर्नाटकातील बदामी लेणी खालीलपैकी कोणत्या शासकाने बांधली आहेत? उत्तर चालुक्य. 8 एप्रिल 2025 रोजी कोणत्या जिल्ह्यात हिमालयन हाय अल्टिट्यूड ॲटमॉस्फेरिक अँड क्लायमेट रिसर्च सेंटरचे उद्घाटन करण्यात आले? उत्तर उधमपूर. 1992 पूर्वी भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थिती काय होती? उत्तर राज्य कायद्यांतर्गत वैधानिक स्थिती. खालीलपैकी कोणता खनिज आधारित उद्योग आहे जो कच्चा माल म्हणून धातू किंवा इतर खनिजे वापरतो? उत्तर लोखंड आणि पोलाद. 1991 नंतरच्या आर्थिक धोरणाच्या लँडस्केपमध्ये कामगार सुधारणा हा महत्त्वाचा अजेंडा राहिला आहे. 2019-2020 मध्ये लागू केलेल्या कामगार सुधारणांतर्गत भारत सरकारने किती कामगार संहिता एकत्रित केल्या आहेत? उत्तर 4. किनारी मैदानाच्या निर्मितीमध्ये नद्या कशा प्रकारे योगदान देऊ शकतात? उत्तर कालांतराने गाळ जमा करून. कॉपी केलेली सामग्री पेस्ट करण्यासाठी कोणता कीबोर्ड शॉर्टकट वापरला जातो? उत्तर Ctrl+V. शस्त्र म्हणून उपोषणाचा वापर महात्मा गांधींनी कोणत्या संघर्षात पहिल्यांदा केला? उत्तर अहमदाबाद गिरणी कामगारांचा संघर्ष. 74व्या घटनादुरुस्ती 1992 द्वारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा वित्ताचा आढावा घेण्यासाठी कोणत्या वित्तीय संस्थेची स्थापना करण्यात आली? उत्तर राज्य वित्त आयोग. गुप्त साम्राज्याच्या काळात डॅश डॅशसाठी चाटा आणि भटा या संज्ञा वापरल्या जात होत्या? उत्तर नियमित आणि अनियमित सैन्य. MS Word 365 मधील बुलेट किंवा क्रमांकित सूचीसह काम करताना एंटर दाबल्यास काय होते? उत्तर ते समान बुलेट किंवा नंबरसह एक नवीन सूची आयटम तयार करते. भारतात विधवा पुनर्विवाहाला कोणत्या कायद्याने परवानगी दिली? उत्तर हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856. पदच्युत नवाब वाजिद अली शाह यांचा मुलगा बिर्जिस कादर याला कोणत्या रियासतचा नवाब म्हणून घोषित करण्यात आले? उत्तर लखनौ. खालीलपैकी कोणते भारतातील कंत्राटी शेतीचे वैशिष्ट्य आहे? उत्तर कंपन्यांनी निश्चित केलेला बायबॅक रेट. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मते ऑक्टोबर 2024 पर्यंत भारत हा चौथा देश बनला ज्याचा परकीय चलन गंगाजळी डॅश डॅश अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे? उत्तर 701. एप्रिल 2025 मध्ये कोणत्या देशाच्या अंतरिम राष्ट्राध्यक्षांनी कतारमध्ये इराकी पंतप्रधानांची भेट घेतली? उत्तर सिरिया. भारतातील कोणत्या राज्यात भिल्ल आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आढळतो? उत्तर मध्य प्रदेश. कोणती साईट त्याच्या विस्तृत डॉकयार्ड संरचनेसाठी ओळखली जाते? उत्तर लोथल. पिथोरा पेंटिंगमध्ये पिथोराचे रंग गाळण्यासाठी दुधासोबत काय वापरले जाते? उत्तर महुदा. ब्राझीलमध्ये 2024च्या
G20 शिखर परिषदेची थीम काय होती? उत्तर बिल्डिंग अ जस्ट वर्ल्ड अँड अ सस्टेनेबल प्लॅनेट. MS पॉवरपॉईंटचे मुख्य कार्य काय आहे? उत्तर स्लाईड शो तयार करणे आणि सादर करणे. भारताच्या राज्यघटनेतील मूलभूत हक्कातून संपत्तीचा अधिकार कोणत्या वर्षी काढून टाकण्यात आला? उत्तर 1978. कोणते उद्योग सामान्यतः टेट्राक्लोरोमेथेनचा वापर कमी करणारे एजंट म्हणून करतात? उत्तर उत्पादन आणि यांत्रिक उद्योग. MS पॉवरपॉईंटमध्ये खालीलपैकी कोणते कीबोर्ड संयोजन नवीन रिक्त सादरीकरण तयार करण्यासाठी वापरले जाते? उत्तर Ctrl+N. धोरडो रणउत्सवाचे ठिकाण डिसेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 हे भारतातील कोणत्या राज्यात आहे आणि कोणत्या भौगोलिक वैशिष्ट्याजवळ आहे? उत्तर गुजरात, कच्छचे रण. जानेवारी 2025 18व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाचे आयोजन कोणत्या शहराने केले? उत्तर भुवनेश्वर. जानेवारी 2025 HRMN99 जातीची सफरचंद विकसित केल्याबद्दल पद्मश्रीने कोणाला सन्मानित करण्यात आले? उत्तर हरिवंश शर्मा. एप्रिल 2025 लॉन्च करण्यात आलेल्या हंसा NG ट्रेनर विमानात कोणत्या प्रकारचे इंजिन वापरले जाते? उत्तर रोटॅक्स 912 ISC3 स्पोर्ट्स इंजिन. भारत सरकारने आत्मनिर्भर भारत अभियान कोणत्या वर्षी सुरू केले? उत्तर 2020. जानेवारी 2025 खालीलपैकी कोणाची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे लोकपाल आणि आचार अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली? उत्तर न्यायमूर्ती अरुण मिश्रा. खालीलपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांबाबत चुकीचे आहे? उत्तर हे निरपेक्ष आहेत. कोरोमंडल किनारा भारताच्या कोणत्या भागात आहे? उत्तर दक्षिण पूर्व किनारा. भारतात खाजगीकरणाचे साधन म्हणून निर्गुंतवणुकीचा अवलंब करण्यात आला. खालीलपैकी कोणता पर्याय निर्गुंतवणुकीची उत्तम व्याख्या करतो? उत्तर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील सरकारी स्टेक विकणे. खालीलपैकी कोणते पेशींमधील RNA रेणूंच्या कार्यात्मक विविधतेचे स्पष्टीकरण देते? उत्तर अडॅप्टर स्ट्रक्चरल आणि उत्प्रेरक रेणू म्हणून कार्य करण्याची त्यांची क्षमता. भारतीय पंतप्रधान आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांच्यात कायदेमंडळाप्रती उत्तरदायित्वाबाबत काय फरक आहे? उत्तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे काँग्रेसचे सदस्य नाहीत, तर भारतीय पंतप्रधान आणि त्यांचे मंत्री संसदेचा भाग असले पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2025 गुजरातमध्ये लखपती दीदी योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? 1. या योजनेचा उद्देश SHG सदस्यांना किमान ₹1,00,000 वार्षिक घरगुती उत्पन्न मिळवण्यासाठी सक्षम करून कृषी हंगाम किंवा व्यवसाय चक्रांमध्ये टिकून राहून महिलांना सक्षम करणे आहे. 2. हे निवडक SHG सदस्यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ₹1,00,000चे थेट वार्षिक रोख हस्तांतरण देते. 3. ही योजना NRLM अंतर्गत ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे राबविण्यात येते. उत्तर 1 आणि 3. 2024-25 PMLA म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट 2002 अंतर्गत जामिनावर सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील घडामोडींबाबत कोणते विधान बरोबर आहे? 1. कलम 45 अंतर्गत दुहेरी अटी असूनही PMLA 2002 अंतर्गत
जामीन मंजूर करण्यासाठी खटल्याशिवाय दीर्घकाळ कारावास हे वैध कारण असू शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 2. अरविंद केजरीवालच्या केसमध्ये न्यायालयाने असा निर्णय दिला की अटकेच्या कायदेशीरतेने मानक विश्वास ठेवण्याची कारणे या कलमाव्यतिरिक्त अटकेची आवश्यकता विचारात घेणे आवश्यक आहे. 3. न्यायालयाने असे मानले आहे की जामीन हा अपवाद आहे, जेल करा नियम, जो मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये लागू राहतो. उत्तर विधान 1 आणि 2 फक्त. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. धन्यवाद.